छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। स्वराज्य निवास हरिभक्त परायण शिवचरित्र कथाकार आणि विश्वविक्रमी कथाकार विश्वविक्रमी कीर्तनकार हरिभक्त परायण श्री बाजीराव महाराज बांगर यांच्या निवासस्थानी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभं केलेलं आहे, त्या स्मारकाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जमलेलो आहोत। तर अक्षय तृतीया या मराठी सणाच्या दिवशी आपण हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो। त्या निमित्ताने उपस्थित सर्व स्वराज्य संघाचे पदाधिकारी, स्वराज संघाचे कार्यकर्ते, स्वराज संघाचे सर्व नवीन जुने सगळे सभासद, सर्वांचं मी स्वराज संघाचा कार्यकर्ता या नात्याने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। व्यासपीठावर मान्यवर सुरेश गावडे, लिंबाजी पोकरकर, कातळे सर, निवड सर, दंडवते सर, शिंदे सर हे व्यासपीठावर मान्यवर आणि तसेच माझ्या समोर बसलेले सर्व सभासद, त्यामध्ये विशाल दिघे सर शिक्रापूरवरून या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आहेत, बानखेले सर आहेत, कामटे सर आहेत, निवड सर आहेत, एरंडे सर आहेत, पोकरकर सर आहेत, वंडेकर जुन्नर तालुक्यात आलेले आहेत, निवड सर आहेत, अशी सर्व मंडळी उपस्थित झालेले आहेत आणि शिवजयंतीचा आपण कार्यक्रम साधेपणाने साजरा करत आहोत। त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या स्मारकाचं आपण पूजन केलेलं आहे, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि हा छोटेखानी कार्यक्रम आपण सुरू करत आहोत। स्वराज संघाची स्थापना ही जवळ 2016 साली झाली। त्यावेळेस बाजीराव महाराज आम्ही आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवायचा आणि ते पोहोचवण्यासाठी आपल्याला आणि त्यांच्या समाजाबरोबर याच्या माध्यमातून स्वराज संघाचं कार्य या ठिकाणी सुद्धा आपण वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या पैकी सुद्धा आपण चंद्रभागेची स्वच्छता केली, कारण चंद्रभागा नदी ही आषाढी वारीनंतर त्यामध्ये फार अस्वच्छता असते। अशा कोणत्या ठिकाणी आपण इथून पिंपळावर महाराष्ट्रातून जवळ 150 कार्यकर्ते बोलवले होते, त्यामध्ये गावडेवाडीच्या लोकांनी सुद्धा फार 45 लोकांचे त्यांचं उलट कार्य वाखाणण्यासारखं आहे। कारण नमस्कार नमस्कार
ह्या गोष्टी आपण जुन्या जाणत्या जे लोक परिसर गेले त्याच्यावर ऐकतो, पण आपल्या किल्ल्यावर आपल्या मंदिराच्या आसपास आपण इतकं अस्वच्छपणे म्हणजे आपण किंवा आपले काही भाऊबंद किंवा आपले काही वारकरी अगदी चुकीच्या पद्धतीने वागतात. त्या त्या भागाची म्हणजे असं केर कचरा टाकून थोडं वातावरण खराब करतात. आपण कोणत्याही किल्ल्यावर गेलो, पवित्र ठिकाणी गेलो, तीर्थच्या ठिकाणी तर आपण आपलं तीर्थक्षेत्र असू, धर्मक्षेत्र असू, कुठे असू, अगदी गावात सुद्धा स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सहज खिशातून काही काढतो आणि त्या चिठ्ठ्या टाकून देतो. म्हणजे स्वराज्य संघाच्या माध्यमातून एक जळते आहे, एक चमकते आहे, पण आपल्या जागी स्थिर आहे ती ध्रुवाची चांदणी. सजन हो वागणीत माणसांच्या दुनियेत एक माणूस मी असा पाहिला की जो कर्तृत्वानं रयतेच्या सिंहासनावरील अनभिषिक्त सम्राट बनला. ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती म्हणजे मराठी मनाची अस्मिता, छत्रपती म्हणजे मूर्तिमंत पराक्रम, छत्रपती म्हणजे मराठी अस्मितेला पडलेलं गुलाबी स्वप्न जाणता राजा. आज महाराष्ट्र भूमी नांगरून ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ते राजाशिव छत्रपतीची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं स्वराज्य संघ आयोजित छत्रपती जयंती महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय व्यासपीठ, छत्रपतींच्या नावाचा अखंड नामकीर्तन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करून छत्रपतींचे विचार सर्वसामान्य माणसाला देण्याचं काम ज्यांनी कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून अहोरात्र केलं ते तुमचे आमचे मार्गदर्शक आणि आंबेगाव तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं भूषण, तुमचे आमचे मार्गदर्शक आणि स्वराज्य संघाचे सन्माननीय संस्थापक आदरणीय हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर, त्यांच्याच बरोबरीनं या ठिकाणी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्या विचाराचे प्रामाणिक राहून स्वराज्य संघाचा वेणू गगनापर्यंत गेला पाहिजे अशी निष्ठा मनामध्ये ठेवून अत्यंत कमी काळामध्ये महाराजांच्या बरोबरीनं स्वराज्य संघाचं उपाध्यक्षपद भूषवण्याचं काम जे अतिशय हिरिरीनं करतायत. एकेकाळी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थी एवढा मोठा होईल असं म्हणतात. शिष्य व्हावायचा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अतिशय प्रामाणिकपणानं तळमळीनं काम करणारा एक विद्यार्थी आज स्वराज्य संघाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडतोय. ते आमचे विद्यार्थी आदरणीय बाबासाहेब दिघे पाटील. त्याचबरोबरीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी मी आलो ते माझे मित्र दत्ता शेट्टी अरण्ये. त्याचबरोबरीनं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये कितीतरी वेळेला चैतन्य पाहिलं, उत्साह पाहिला. निगोट साहेबांच्या रूपाने एक वेगळे चैतन्य या ठिकाणी अनुभवायला मिळालं. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय निगोट साहेब. एकेकाळी सातगाव पठारावरती काम करत असताना ज्यांचं सानिध्य मिळालं, ज्यांची विचार दरबारामध्ये पूजनीय वंदनीय आदरणीय गुरुवर्य बांगर महाराज असतील, आदरणीय दिघे सर असतील, आदरणीय सर्व निगोड साहेब असतील, स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जे अप्रतिम अशा प्रकारचं संस्कृती संवर्धनाचं कार्य चाललेलं आहे, स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं कार्य चाललेलं आहे, गडकिल्ले संवर्धनाचं काम चालू आहे. खूप अप्रतिम अशा प्रकारचं कार्य सुरू आहे. अशा या स्वराज्य संघामध्ये आदरणीय महाराजांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं आम्हाला काम करण्याची संधी मिळते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. असंच हे स्वराज्य संघाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू वाढत जाऊ अशा प्रकारची सद्भावना मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नंतर स्वराज्य संघाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय भारतीसेठ निगड साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. गेले काही वर्षांपासून थोर हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांच्या माध्यमामधून आणि म्हटलं तर विशेष असा कार्यक्रम म्हटलं तरी चालेल, आगळा वेगळा कार्यक्रम म्हटला तरी चालेल की जो आपल्याला इतस्तर बघायला भेटत नाही. एक घरगुती वातावरणामध्ये एक कौटुंबिक पातळीवरती आणि आपल्यासारख्या काही मान्यवरांना या ठिकाणी बोलवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं
खरोखरच एक अतिशय चांगला असा कौतुकास्पद असा उपक्रम आणि असा उपक्रम महाराजांच्या माध्यमातून राबवला जातोय. म्हणून प्रथमतः मी महाराजांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आपल्या सर्वांच्या वतीनं की असा एक कार्यक्रम आपल्याला कुठेही कौटुंबिक वातावरणाने बघायला भेटत नाही. आज आपण इतर ठिकाणी शिवजयंती साजरी होताना पाहतो, तिथीचा विषय असेल, तारखेचा विषय असेल, हा विषय बाजूला राहू द्या, परंतु ते उत्सव साजरे होत असताना त्याच्या मागे किती पावित्र्य पाळलं जातं त्याच्यापेक्षा कौटुंबिक वातावरणामध्ये हा उत्सव साजरा होतोय, हा निश्चितच अतिशय चांगला आहे, निश्चितच जागृती करणारा आहे. जे काही समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न केला. चौळे सरांनी सांगितलं की जीवनामध्ये धन जोडायची की माणसं जोडायचं, तर महाराजांनी खऱ्या अर्थाने इथं माणसं जोडलेली आहेत आणि ह्या जोडलेल्या माणसांच्या माध्यमामधून आज महाराजांनी जे कार्य समाजामध्ये चालवलेलं आहे, मग छत्रपतींचं कार्य असेल, संभाजीराजांच्या बाबतीमध्येचा विषय असेल किंवा इतर आपल्या देवदेवतांच्या बाबतीमध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत आहेत. आज समाजाला खरं आंबेगाव तालुका म्हटलं का खूप काट्यावरती चालतं आणि खरं सांगायचं म्हणजे खेडला खूप मोठं शिबिर चालू आपलं स्वराज्य संघाच्या माध्यमातून. त्याचा टायमिंग संध्याकाळी 5 ते 7 असतो. सगळं क्लोजिंग वगैरे करतात, शिववंदना करतात, थोडंसं 7पर्यंत आम्ही 5:45 वाजेपर्यंत खिचण्याचा प्रयत्न केला, परत थोडेसे 15 मिनटं गेले. ट्रॉफिक वगैरे पाहता या ठिकाणी साधारणतः मला अर्धा तास लागला. या ठिकाणी 7:30चं मी महाराजांना 7:30 वाजेपर्यंत येतो, परंतु मध्ये पाऊस वगैरे झाल्यामुळे खड्डे काही लक्षात आले नाही. गाडीमध्ये सीटं 2 जास्त होती, त्यामुळे खड्डे चुकवायला गेलं का गाडीचा दणका एवढा जोरात बसवते, गाडी थोडी स्लो आणली, त्यामुळे आणखी मला 10 मिनटं एक्स्ट्रा गेली. त्यामुळे सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे. दरवर्षी अक्षय तृतीया म्हणलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत असतो. 5 जानेवारी आपण सगळेजण एकत्र आलो. 5 जानेवारीला सगळेजण एकत्र होतो, 5 ते 9 जानेवारी. त्यानंतर मला वाटते सगळे आत्ताच या ठिकाणी एकत्र आले असते. ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये स्वराज्य संघाचं जे कामकाज पुढं चाललं आहे, निगोड साहेब या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल की आपल्या स्वराज्य संघाच्या माध्यमातून गेले 9 रविवार या ठिकाणी कंटिन्युअसली या ठिकाणी गडकिल्ले संवर्धन, दौडीचा किल्ला आहे, या ठिकाणी आपल्या मोहीम चालू आहे. आता ह्या मोहीम जर पाहिलं तर एवढं ऊन आहे की मोहीम सकाळी 7 वाजता चालू होते ते दुपारी 12 कधी कधी 1 वाजेपर्यंत मोहीम या ठिकाणी जाते. खरोखरच आपले नवतरुण आहेत या ठिकाणी, मावळे आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही मोहीमचं काम चाललंय. काम करताना खूप अडचणी आल्या. या ठिकाणी एक उत्तर साईडला एक बुरुज होता, त्याला पहिल्यांदा सुरुवातीला हात घातला. हात घातल्यानंतर बुरुजाची अवस्था अशी होती, विशाल आहे, ओंकार आहे, खालून वेली ज्या गेल्या, बुरुजाच्या खालून वेली ज्या गेल्या त्या पलीकडच्या साईडला वेली गेल्या. तोडताना आपण दुर्गशोक वरती चढवले, मधून तोडताना कंडिशन अशी होती की वेल काढायचं म्हणजे खूप अवघड काम होतं. लास्टला जवळजवळ एकाच बुरुजाने जवळजवळ या ठिकाणी आता 9वी मोहीम आहे, या रविवारी 10वी मोहीम असेल, जवळजवळ 6 मोहिमा फक्त एका बुरुजावरती गेल्या. त्या बुरुजावरती एवढी म्हणजे स्वतः परीक्षा आमची पहिल्यागत झाली की अक्षरशः कटर वापरावं लागलं आणि ट्रॅक्टरने ते पूर्णपणे बांधून ओढावं लागलं. मागच्या रविवारी तर असा इन्सिडेंट झाला की एकच झाड तोडायला जवळजवळ, तर अशा ठिकाणी झाड होतं की ते झाड तोडताना अशा कंडिशनमध्ये होतं की उभं पण राहता येत नव्हतं. एकच माणूस फक्त त्या ठिकाणी क्रॉस उभा राहील अशा पद्धतीने ते झाड तोडलं. ते झाड तोडायला जवळजवळ 1 तास गेला कोरड्यांनी, आळीपाळीने या ठिकाणी ते झाड तोडलं गेलं. परंतु मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकला होता आपल्या ग्रुपला, तर ह्या ठिकाणी तो झाड अशा पद्धतीने की पूर्णपणे वेल हा पूर्णपणे त्या ठिकाणी असं मोठाच्या मोठा वृक्षागत झुपका या ठिकाणी त्या ठिकाणी काढला गेला. आणि ज्यावेळेस आम्ही मोहीम करत होतो की मोहिमेमध्ये ज्यावेळेस काम करताना एक वेगळा अनुभव आमचा असा आहे की लोक आम्हाला विचारायची की ही मुलं कुठली आहेत, काय आहेत. कारण ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर घेतला होता आम्ही, ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर कोणतं विशालने सुद्धा खूप चांगली भूमिका केली. ओंकार आहे, आमचे जगदाळे आहे, सुदेश आहे, त्यानंतर गणेश गायकवाड म्हणून आहेत. तर बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवण्याचं सुद्धा काम केलं. म्हणजे ज्यावेळेस लोक पाहायला यायची, ॲक्च्युली खूप अवघड विषय होता निवड साहेब, परंतु खूप चांगल्या पद्धतीने आता 1, 2 ते 3 मोहिमामध्ये तो विषय पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्णत्वाला येईल. स्वराज्य संघाच्या माध्यमातून सलग
ह्या ठिकाणी एवढं उन्हाळा असून सुद्धा आमचे जे मावळे आहेत या ठिकाणी सकाळी 7ला बरोबर या ठिकाणी मोहीम चालू होते, तर दुपारी 12 ते किंवा पावणे 1 वाजेपर्यंत ही मोहीम चालली. तर सर्व मावळ्यांच्या या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्यानंतर स्वराज्य संघाच्या माध्यमातून आत्ता मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ 4 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत मला वाटते आता उद्या 11 तारीख आहे, तर या ठिकाणी सांगता समारंभ आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर आपले स्वराज्य संघाचे जिल्ह्याचे या ठिकाणी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आदरणीय हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत. रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण आणि स्वराज्य संघाच्या माध्यमातून खरोखर सांगायला या ठिकाणी मला आनंद वाटतो की या 5 महिन्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना मुली असतील, महिला असतील, आपण महिला सबलीकरणावर या ठिकाणी काम करतो. तर 5 महिन्यामध्ये जवळजवळ आपण 5,000 मुलींना, किती 5,000 मुलींना या ठिकाणी लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा आणि भाला याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिले. आता आपण स्वराज्य संघाच्या माध्यमातून खेळला जवळजवळ 8 दिवसाची आपण शिबिर या ठिकाणी ऑर्गनाईज केलं आहे. 4 तारखेला शिबिर चालू झाले, त्याची सांगता उद्याच्याला आहे. तर या ठिकाणी एक रिझल्ट चांगला भेटावा म्हणून आम्ही सकाळी पण शिबिर या ठिकाणी सगळे 7 ते 9 हा टायमिंग असतो आणि संध्याकाळी परत 5 ते 7 हा टायमिंग असतो. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट देण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काम केले. उद्याच्याला समारोप आहे. मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आणि सगळ्यांना निमंत्रित पण करतो की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी. अधिक मी काही बोलत नाही. आपल्याला पुढची जी ताकद लावायची आहे त्या संदर्भात महाराष्ट्र बोलणारच आहे की 1 जून ते 6 जून आपण राज्याभिषेकाची 350 वर्ष या संदर्भात आपण या ठिकाणी आपण कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. खूप चांगले क्लास 1 अधिकारी सगळे या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील, कोणी जेलर असतील, कोणी आयुक्त असेल, DYSP असेल, सगळ्यांना आपण इन्व्हाइट केले. कार्यक्रमाचं जवळजवळ नियोजन पूर्णत्वाला आलेलं आहे. थोडंसं फक्त फायनान्शियल 10 ते 15% या ठिकाणी काम बाकी आहे. त्याचं सगळं नियोजन महाराज आपल्यासमोर मांडतील. पुन्हा एकदा सर्वांचं आपण सगळेजण उपस्थित झाला, सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वराज्य संघाच्या वतीने मी या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आभार व्यक्त करतो आणि महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या. कारण खऱ्या अर्थाने स्वराज्य संघामध्ये अनेक पदाधिकारी माझ्याबरोबर काम करतात, पण खांद्याला खांदा लावून काम कसं करायचं हे खऱ्या अर्थाने दिघे सरांकडून शिकावं. आणि तन मन धन झोकून देऊन काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष आदरणीय दिघे सर. खरं वास्तविक आज वास्तुशांतीची तिथी, लग्नाची तिथी, अधिक निवडणुकीची तिथी, अशा बऱ्याचशा अडचणीमध्ये आपले बरेच कार्यकर्ते दिलीप ओवळेंसारखे, त्याच्यानंतर आपल्या आंबेगावचे अध्यक्ष बोराडे असतील, सुरेश टावरे असतील, बरेचशी मंडळी अशी अडकून पडलेली. सगळ्यांनी मला फोन करून दिलगिरी व्यक्त केली. तर काही मोजके मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. असो, आता या ठिकाणी कातळे सर असतील, दिघे सर असतील, निगुड साहेब असतील, आमचे मारुती साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी मग वनाजी असेल, वनाजी सुद्धा आता गेल्या 2 वर्षापासून अतिशय झुकून देऊन त्या ठिकाणी माझ्याबरोबर काम करत असतो. शिवचरित्र किंवा महाराजांचं चरित्र समजून घेऊन ते समाजासाठी कसं आपल्याला महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा अनुकरणीय करण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वराज्य संघाची आपण स्थापना केलेली आहे. गेल्या 6 जूनला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून रायगडावर एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी महाराजांचं 350वं राज्याभिषेक वर्ष घोषित केलं आणि ते वर्षाचा कालावधी 6 जूनला पूर्ण होतो. आणि राज्यभर घोषित केल्यामुळं मला असं वाटलं की महाराष्ट्रावर खूप सारे कार्यक्रम होतील, पण दुर्दैव असं की कुठं काही कार्यक्रम झाले नाही. आपण सर्वजण महाराजांच्या जन्मभूमीतले आहोत. आपण कुठेही बाहेर गेलो, आपल्या गावाची किंवा शिवेची ओळख सांगितली लोक ओळखत नाही, पण आम्ही शिवजन्मभूमीतले आहोत, पुण्यातले आहोत. तर त्यासाठी आपल्याला वेगळी ओळख सांगावी लागत नाही, आपली पहिचान त्या ठिकाणी ऑटोमॅटिक निर्माण होत असते. आणि म्हणून शिवाजीदेवीच्या कृपेने आपण हे शिवधनुष्य पेलण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतलं. गेले 2 महिने त्यासाठी दिघे सरांनी तिकडे मोहिमा राबवल्या आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मी सुद्धा त्या ठिकाणी 2 महिने सुद्धा धावत पळत होतो. आणि म्हणून ती 1 जून ते 6 जूनची मोहीम खऱ्या अर्थाने कागदावर आली आणि आता 2च दिवसामध्ये ती कार्यक्रम पत्रिका त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. हा कार्यक्रम इतका आगळा वेगळा असणार आहे
आत्तापर्यंत आपण कार्यक्रम पाहिले असतील की राजकीय क्षेत्रातील लोक बऱ्यापैकी प्रेझेंट केले जातात, परंतु या कार्यक्रमामध्ये धार्मिक क्षेत्रातले काही दिग्गज असतील, त्याच्यामध्ये शासकीय सेवेमध्ये क्लास 1 लेवलला जे लोक काम करतात अशी सुद्धा लोक आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. आणि यामध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट आजच बोलणं झालं, आदरणीय महाराजांचे वंशज मेघराज राजे भोसले, आज त्यांचा स्वतःहून मला फोन आला आणि त्यांना मी निमंत्रित करायचं धाडस दाखवलं आणि त्यांनी तो मला होकार दिला. ते सुद्धा साधारण मला वाटते 3 जून किंवा 4 जूनला उद्यापर्यंत सकाळपर्यंत मला वेळ सांगतील ते सुद्धा या कार्यक्रमासाठी 1 दिवस उपस्थिती लावणार आहे. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांचे राजघराण्याचे वंशज होळकर राजेसुद्धा 1 दिवस आपल्याला वेळ देणार आहेत. हे 2 राजघराणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. थोडं लाईट सोडायच्यावर मला मोबाईलची. आणि विशेष म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातील किंवा मुंबईमधील जे काही क्लास 1 ऑफिसर आहे, अगदी आयुक्त लेवलचे, अशी लोक आपण त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेली आहेत आणि तेही लोक त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. परंतु हा कार्यक्रम आयोजित करत असताना केवळ स्वराज्य संघ नाही, तर स्वराज्य संघाबरोबर शिवाई देवी ट्रस्ट हे सुद्धा आपल्याबरोबर काम करते. जुन्नर तालुका मराठा सेवा संघ हे देखील आपल्याबरोबर आहे. जुन्नर तालुक्यातील बजरंग दलाचे युवकसुद्धा आपल्याबरोबर त्या ठिकाणी काम करणार. अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपल्याबरोबर त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि म्हणून कालच दिघे सरांनी मी आपल्या विभागाचे जे DYSP आहे सुदर्शन साहेब त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही कार्यक्रम पत्रिकेत अगोदरच त्यांची 5 तारीख आरक्षित करून ठेवली. योगायोग त्यांनी असं की त्यांनी सुद्धा 5 तारीख मान्य केली आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की अगदी आयुक्त लेवलपर्यंतचे अधिकारी आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विशालजी गायकवाड साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आदरणीय राजू नंदकर साहेब आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर येरवडा कारागृहाचे जेलर आदरणीय कोकणे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या पिंपळगावचे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी अरुण भुवन पोखरकर हे देखील त्या ठिकाणी 2 तारखेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पहिल्या दिवसाची सुरुवात आदरणीय स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, त्याचप्रमाणे मिलिंद भाऊ एकबोटे आणि माणिक महाराज मोरे तुकोबर यांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि आपल्या स्वराज्य संघाचे कार्यकारी अध्यक्ष तसंच देव संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे हे देखील पहिल्या दिवशी उपस्थित राहणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी पुरातत्व खात्याचे 8 जिल्ह्याचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडं शासकीय कार्यभार आहे ते आदरणीय विलास वाहणे साहेब, त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपती पुण्यातले त्यांचे प्रमुख विश्वस्त महेश भाऊ सूर्यवंशी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्या पिंपळगावचंच अजून एक व्यक्तिमत्व शांताराम बांगर महावितरणचे अभियंता म्हणून त्या ठिकाणी काम करतात, ते सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमाला एक क्लास 1 ऑफिसर म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे 4 तारखेला मतमोजणी आहे, त्यामुळे शासकीय लोक आपल्याला उपलब्ध होणार नाही, म्हणून त्या दिवशी संदीप बोदगे साहेब कृषी अधिकारी श्रीगोंदा, त्याचप्रमाणे आशिष गावडे साहेब कृषी अधिकारी कर्जत हे दोनही अधिकारी आपलं नगर जिल्ह्यामध्ये स्वराज्य संघाचं खूप नेटाने काम करतात. हे गावडे साहेब जे आहेत कृषी अधिकारी ते नगर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात. त्याचप्रमाणे प्रफुल्ल बाळकृष्ण पुराणिक साहेब हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी आहेत, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वडूचे धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे सर्व ट्रस्टी आणि तुळापूरचे सर्व ट्रस्टी 4 तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे 5 तारखेला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकरजी गायकर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि सुदर्शन पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी ज्यांना आपण DYSP म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर आपल्या गावचे मिलिटरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे ज्यांनी सुभेदार पोस्टवर सध्या काम करतात जयराम गणपत पोखरकर ते देखील त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी सांगतेला बरेचसे अधिकारी येणार आहेत, परंतु सगळ्यांचं नामोल्लेख मी या ठिकाणी करत नाही, पण त्यामध्ये सुद्धा आपल्या पिंपळगावच्या काही मान्यवरांना पण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्या सगळ्यात प्रथम भाऊसाहेबजी कुदळे विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्राचे गोरक्षक प्रमुख म्हणून
त्या ठिकाणी काम करतात, ते सुद्धा त्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आपल्या गावचे अजून एक व्यक्तिमत्व संजय शांताराम बांगर हे मुंबईमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून मोठी जबाबदारी त्या ठिकाणी घेतात, ते सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी सांगतेला उपस्थित राहणार आहेत. आपल्या गव्हाळी मळ्यातले संजय शांताराम संदीप महेश पोकरकर भारत सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम करतात, ते देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मळ्यातले नव्याने गणेश बाळासाहेब बांगर पोलीस उपनिरीक्षक मुंबईमध्ये आता नव्याने जॉईन झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि राजेंद्र बनाजी पोखरकर पिराच्या मळ्यातले हे व्यक्तिमत्व आहे, पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तसेच हा जो कार्यक्रम 6 दिवस चालणार आहे, खूप लांबून लांबून पुरंदरपासून लोक या ठिकाणी, पुरंदरपासून तर सिन्नरपर्यंत आणि इकडे नगरपासून तर शिवनेरीपर्यंत अशी लोक त्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर दररोजचे लांबून येणारे लोक, त्यांची पार्किंगची जवळपास आपण 3 एकरामध्ये त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि दररोज किमान 1000 लोकांच्या अन्नदानाचं सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आपले खेड तालुक्याचे स्वराज संघाचे उपाध्यक्ष नानाजी यांच्या माध्यमातून 1 दिवसाचं त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अन्नदान होणार आहे. तसंच आपले स्वराज्य संघाचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय दिलीप पवळे असतील, त्यांच्या माध्यमातून शिवसेना उभाटा गटाचे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून 1 दिवसाचं अन्नदानाचं नियोजन आहे. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, आपल्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल पंडित दादा मोडक, त्यांच्याकडून 1 दिवसाच्या अन्नदानाचं नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये काही धार्मिक देवस्थानंसुद्धा आपल्याबरोबर सहकार्य करतात, त्यामध्ये लेण्यांद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव यांचंसुद्धा 1 दिवस आपल्याला अन्नदानाचा सहभाग आहे आणि तेही देवस्थान आपल्याबरोबर काम करते. आणि मी सांगितल्याप्रमाणे श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्ट शिवनेरीगड या ट्रस्टच्या वतीनं सुद्धा 1 दिवसाचं अन्नदानाचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांच्याही माध्यमातून 1 दिवसाचं अन्नदानाचं नियोजन आहे. अजूनही याच्यामध्ये काही लोक सहभागी भविष्यात होणार आहेत. मग त्यामध्ये नारायणगावचे सरपंच बाबूराव पाटे असतील, जय हिंद ग्रुपचे विजय शेठ गुंजाळ असतील, बरेचसे मंडळी, आजही बऱ्याच जणांचे माझ्याशी कॉन्टॅक्ट झाले. अजून 2 दिवस ते कॉन्टॅक्ट राहतील आणि 2 दिवसांनी ही कार्यक्रम पत्रिका पूर्णपणे फायनल झालेली असेल. कारण उद्यापर्यंत होळकर राजा आणि भोसले राजांचा उद्यापर्यंत वेळ आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर फायनली आपण हा विषय पूर्णत्वास नेणार आहे. आणि हे सगळं करत असताना धार्मिक क्षेत्रातली सुद्धा काही मंडळी उपस्थित राहणार आहेत. तर आपलं स्थानिक लेवलला आंबेगाव तालुक्यातले एक प्रतिनिधी म्हणून वाळके महाराजांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून पांडुरंग महाराज घुलेंना निमंत्रित केलेलं आहे. आणि नगर जिल्ह्यातले प्रतिनिधी म्हणून विकासानंद महाराज मिसाळ, डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, त्यांना आपण त्या ठिकाणी सांप्रदायिक क्षेत्रातलं त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले. आणि यामध्ये साधारण 1.5 ते 2 महिन्याचा वेळ माझा त्या ठिकाणी खर्च झाला आणि या सगळ्या लोकांना आपण एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी एक आगळा वेगळा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कार्यक्रम इतका भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी होणार आहे. शिवनेरी गडाच्या पायथ्याला श्री महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय म्हणून आहे, महाराजांच्या जन्मठिकाणाच्या बरोबर खाली. या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला अतिशय अल्प दरामध्ये ते 7 दिवस कार्यालय त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. नारायणगावचे साऊंड सिस्टीमचे सुनील फुलसुंदर, त्यांनी सुद्धा अतिशय अल्प दरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्धता करून दिलेली आहे. तरीसुद्धा हा कार्यक्रम फार खर्चिक आहे. जवळपास 10-12 लाखापर्यंत या कार्यक्रमाचा खर्च अपेक्षित आहे किंवा तितकापर्यंत होऊ शकतो. परंतु शिवाई देवीच्या कृपा आशीर्वादाने, महाराजांच्या कृपेने हा जरी एवढा मोठा खर्च असला तरी तो आपण निश्चितच आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो कडेला नेणार आहोत. आणि महाराष्ट्रात असं कुठल्याही संघटनेने काम न केलेलं एक स्वराज्य संघ हे असं एवढं मोठं शिवधनुष्य पेलू शकतो हे आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत. एक शासकीय शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळा सोडला तर व्यक्तिगत कुठेही काही कार्यक्रम झाला नाही. महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आपण हे धाडसाने पाऊल उचललेलं आहे आणि आई शिवाई देवीच्या कृपेने अतिशय दिमाखात हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल. या कार्यक्रमामध्ये तिथं असणार बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते असतील, कसूरचे ग्रामस्थ म्हणजे शिवाई देवी ट्रस्टचे लोक असतील, या सगळ्या लोकांचं फार मोठं योगदान आहे. शिवाय त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले आपले स्वराज्य संघाचे पदाधिकारी असतील, त्यांचंही योगदान त्या ठिकाणी मोठं आहे. तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवनाचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो,
जो जे वांछील तो ते लाभो प्राणीनाथ. वर्षदशक मंडळी ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रबेजा लांछन मार्तंडाचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी बदिजे आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवावे. येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावो. ये रे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ये रे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ये रे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. या ठिकाणी स्वराज्य संघाचे प्रसिद्धी प्रमुख आमचे सहकारी संघाच्या स्थापनेपासून वैभव पोखरकर हा कार्यक्रम सगळ्या मोठ्या डोळ्यामध्ये त्यांनी साठवून ठेवलेला आहे आणि म्हणून त्यांचं मनापासून आभार. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश राजाधिराज महाराज श्री श्री श्रीमंत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञान गोविंद सर्जा धर्मवीर सकल शास्त्र संस्कृत पंडित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला कुठं खाणार नाही तू कोणी कार्यक्रमच होतो शिवजयंतीच्या. बोल ना ग, किती वाजता आहे? हा
शास्त्राभ्यास नको सुधी पडू नको तीर्थाची जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मग नको तीव्र तपेती नको काळाचे वयमानची जाऊ नको दुष्टांची जगू नको ज्याचे अर्पणे पतित तरती तो संभा सोडू नको पुंडलिकावर दे हरिचल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बसव मंडळी एकच मिनिट नाही लाजणार हो आपली गेम वनाजी अहो तुम्हाला न सांगता आलं पाहिजे तुम्ही वनाजींना कोणतं पद आहे हांबीर मामा तर आमच्या हाय फिक्स झाली राज्य कार्यकारिणीत घेतला तर नाही पण असं छत्रपतींचा कोणता मावळा भाऊ आपण त्याला संबोधू शकतो तानाजी माणूस नाही ते बाजीप्रभू आहे तगडा माणूस बाजीप्रभू लय तगडा माणूस चला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे तुमचं आमचं नातं काय स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचा हो दिघे सर हो दिघे सर हो आता या ना मला स्वतःला नाही टाकता येत ना मग